सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरुपादुका दर्शन उत्सव हा जो आहे हा वाशी नवी मुंबई इथं सिडको एक्झिबिशन सेंटर इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि इथे अनेक सेलिब्रिटींची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। मराठी सिनेसृष्टीतले, मराठी चित्रपटसृष्टीतले, मराठी मालिकांमधले कलाकार, छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार आपल्याला इथे पाहायला मिळतात। आपल्यासोबत आहेत अभिनेते कश्यप परुळेकर, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कश्यपजी, तुम्ही इथे आलात आणि इथे एका वेळी तुम्हाला 18 संत महंतांच्या पादुकांचं दर्शन घ्यायला मिळतं आहे। खरं तर तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं असं प्रत्येक ठिकाणी जाणं, प्रत्येक तीर्थक्षेत्री जाणं आणि पादुकांचं दर्शन घेणं असं शक्य होत नाही, मात्र इथे तुम्ही आलात, काय वाटतं? खरंच खूप आनंदाची बातमी आहे, कारण की आज असं म्हणायला गेलं तर नवी मुंबईकरांसाठी ही पर्वणी आहे। संपूर्ण राज्यभरातून भाविक आज इथे जमलेले आहेत, कारण 18 संत महंतांच्या पादुकांचं दर्शन आपल्याला इथे मिळतं आहे म्हटल्यानंतर आपण एका तीर्थक्षेत्रावर जातो आणि तिथून दुसऱ्या तीर्थक्षेत्रावर जातो, त्यासाठी बराचसा वेळ आपल्याला हवा असतो। पण मी पर्वणी यासाठी म्हणजे बघा ना की 18 आणि सगळ्यांचं दर्शन एकाच ठिकाणी, म्हणजे हे एक प्रकारचं खूप मोठं देवालय झालेलं आहे आणि खरंच इथलं वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे। आयोजक मंडळींनी खूप छान व्यवस्था केलेली, इथली व्यवस्थापना ती खरंच वाखाणण्याजोगी आहे। आणि इथे आल्यानंतर पूर्णतः म्हणजे नवी मुंबई सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये इतर अनेक उपक्रम आतापर्यंत राबले गेलेले आहेत, पण हा एक अतिशय सुंदर असा उपक्रम आणि खरं तर कुणाच्या ध्यानीमनी पण नसावा, कारण एक्झिबिशन सेंटर हे म्हटलं ना तसं एक देवालय झालेलं आहे, असाच एक संपूर्ण फील आहे। आणि सर्व भाविक मंडळी आणि खूप शांततेत इथे छान दर्शन घेतलं जातं आहे आणि आयोजक मंडळींकडून खूप छानरित्या सहकार्य केलं जातं आहे प्रत्येक भाविकांसाठी। आणि मी खरंच या सर्व आयोजक मंडळींचे सर्व भाविकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा भाविकांनासुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो, कारण ते खूप दूरवरून इथे आलेले आहेत आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण हो, त्यांच्या इच्छा पूर्ण हो, हीच या सर्व 18 संत महंतांच्या पादुका चरणी मी प्रार्थना करतो। कश्यपजी, प्रत्येकाचं एक व्यक्ती म्हणून एक वेगळं श्रद्धास्थान असं असतं, तुमचं कुठलं आहे आणि का? श्रद्धास्थान खरं सांगायचं झालं तर माझे आईवडील, ज्यांनी आपल्याला जन्म दिला आणि त्यांना जी ऊर्जा प्राप्त झाली या निसर्गातून, आणि या निसर्गामध्ये असलेलं हे ऊर्जा स्तोत्र आहे ज्यांना आपण खूप वेगवेगळी नावं दिलेली आहेत। मग कोणी त्याला श्री गणेशा म्हणत असेल, कोणी विष्णूचा अवतार म्हणत असेल, किंवा कोणी दुर्गा माता म्हणत असेल। जसं आता इथे संत महंत आहेत सर्व, त्यांच्या पादुका आपण इथे पाहतो। कोणी स्वामी समर्थ म्हणत असेल, कोणी नामदेव महाराज म्हणत असेल, बरं कोणी साईबाबा म्हणत असतील। मी त्या ऊर्जा स्तोत्र मानतो आणि त्या ऊर्जा स्तोत्रामध्ये तुम्ही कुणालाही बसवू शकता, त्यामुळे मी कुठल्या एका संत महंताचं नाव न घेता मी त्या ऊर्जेला नमन करतो आणि कायम दर दिवशी म्हणतो। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। थँक्यू सो मच। कॅमेरामॅन विकी कदम सह स्नेहा ढवळे, साम टीव्ही, नवी मुंबई।